सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. शालिनी लक्ष्मीपूजनाची तयारी करते आणि त्यानंतर माईंना पूजा करायला सांगते. मात्र माई म्हणतात की यावर्षी पूजेचा मान मी माझ्या सुनेला देणार आहे आणि ते ऐकून देवकी आणि उदय खूपच खुश होतात. मात्र माई सगळ्यांना सांगतात यावर्षी लक्ष्मीपूजनाचा मान मी माझ्या थोरल्या सुनेला शालिनीला देणार आहे आणि ते ऐकून मल्हार, गौरी, जयदीप खूप खुश होतात. उदय आणि देवकी मात्र तोंड पाडूनच उभे असतात. तर शालिनी नाटक करत माईंना म्हणत असते की याची काय गरज आहे माई, मी तुमच्यापेक्षा लहान आहे, हा मान तुमचाच आहे. मात्र माई तिला सांगतात की ज्या वर्षी तू लग्न करून या घरात आली ते वर्ष सोडलं तर मला पुन्हा कधीच असं वाटलं नाही की लक्ष्मीपूजनाचा मान तुला द्यावा आणि त्या पाठीमागचं कारणही तुला माहीत आहे. त्यामुळे शालिनी खाली मान घालते. तर माई तिला म्हणतात, पण आता तू मनापासून बदलली आहे आणि तुझ्यातील हा बदल आम्हाला सगळ्यांना जाणवत आहे. तू आम्हा सगळ्यांच्या मनात तुझ्याविषयी विश्वास निर्माण केला आहे आणि त्यामुळे यावर्षी लक्ष्मीपूजन तूच करायचं. आणि ते ऐकून शालिनीसुद्धा आनंदाने होकार देते आणि मग ती लक्ष्मीपूजनासाठी पुढे जाते. शालिनीच्या पाठोपाठ माई, अम्मा, देवकी आणि गौरी लक्ष्मीसुद्धा पूजा करतात. त्यानंतर माई देवीकडे प्रार्थना करते की या शिर्के पाटलांच्या वाड्यामध्ये सदैव सुबत्ता राहू दे, हे घर धनधान्यांनी भरलेलं राहू दे आणि त्यावर लक्ष्मी म्हणते की माझी तर या वाड्यावर कृपा आहेच. आणि ते ऐकून सर्वजण हसू लागतात आणि त्यानंतर मग ते सर्वजण फटाके वाजवण्यासाठी बाहेर जातात. मात्र माई सगळ्यांना सांगतात की जास्त फटाके वाजवू नका कारण त्याने प्रदूषण होतं. आणि मग त्यानंतर ते सर्वजण फटाके वाजवतात. सर्वजण खूप आनंदामध्ये असतात आणि त्यानंतर शालिनी तिच्या रूममध्ये जाते आणि ती भिंतीवर एक रेष मारते. मात्र त्याच वेळी मल्हार त्या ठिकाणी येतो. त्यामुळे शालिनी घाबरते आणि पटकन खिळा कपाटामध्ये ठेवते. तर मल्हार तिला विचारत असतो की मालकीनबाई, तुम्ही इथे काय करताय? मात्र शालिनी काहीच उत्तर देत नाही. तर मल्हार हसतच तिला सांगतो की दादा, माईंना मालकीनबाई म्हणूनच हाक मारतात ना, आणि आता तर माईंनी तुम्हाला थोरल्या सुनेचा मान दिला आहे, त्यामुळे मी सुद्धा तुम्हाला मालकीनबाई म्हणूनच हाक मारणार. आणि त्यावर शालिनीसुद्धा हो म्हणते. तर मल्हारचं लक्ष त्या भिंतीकडे जातं. तो शालिनीला विचारतो की या रेषा तुम्ही नक्की कशासाठी मारताय? तुमच्या मनात पुन्हा सुडाची भावना तर निर्माण होत नाहीये ना? जर तसं काही असेल तर वेळीच स्वतःला सावरा. आणि त्यावर शालिनी म्हणते की हे काय बोलताय तुम्ही? त्यावर मल्हार म्हणतो, कारण चांगल्या मार्गावर चालणं वाटतं तितकं सोपं नाहीये. तर शालिनी नाटक करत त्याला सांगते की या सगळ्या रेषा सुडाच्या भावनेने मी इथे मारल्या नाहीत, तर या पश्चातापाच्या आहेत. ज्या ज्या चुका माझ्या हातून घडल्या आहेत त्या त्या चुकांच्या या रेषा आहेत. आणि आत्ताच मी एक रेष मारली. त्यावर मल्हार विचारतो कशासाठी? तर शालिनी सांगते, आजही माझ्या हातून एक चूक घडली. खरं तर आजच्या पूजेचा मान जयदीप भाऊजी आणि गौरीला द्यायला हवा होता. तर मल्हार म्हणतो, पण मग तुम्ही त्यावेळी का नाही बोललात? त्यावर शालिनी म्हणते, पण मी तरी काय बोलणार? माईंनी मला सांगितल्यामुळे मला पूजा करावी लागली. त्यावर मल्हार म्हणतो, काही हरकत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की चांगल्या मार्गावर चालणं वाटतं तितकं सोपं नाही, मात्र त्यामधून जे समाधान मिळतं ना ते खूप मोठं आहे. त्यावर शालिनी म्हणते, हो, आणि ते समाधान आता मला मिळत आहे. आता माझ्या मनात पूर्वीच्या शालिनीसारखे विचार नाही येणार. आणि ते ऐकून मल्हार खुश होतो आणि तेथून निघून जातो. मात्र शालिनी हसतच म्हणत असते की मला खरं समाधान तेव्हाच मिळेल जेव्हा मी माझ्या हातांनी जयदीप आणि गौरीला मारेल. तर दुसरीकडे उदय आणि देवकी गौरी जयदीपचाच विचार करत असतात. उदय देवकीला म्हणत असतो की आता शालिनी वहिनींनी तर माघार घेतलीच आहे, त्यामुळे मैदानात फक्त आपणच राहिलोय. वर देवकी म्हणते, पण आपण करायचं तरी काय? तर उदय तिला सांगतो, जयदीपला वाचवण्याचा मार्ग त्यांना सापडला आहे. जर तो मार्ग आपल्याला सुद्धा कळला तर आपलं काम सोपं होईल. तर दुसरीकडे शालिनी सगळे झोपल्यानंतर देवघरामध्ये जाते आणि त्या संकेताप्रमाणे देवीच्या उजव्या हातापासून 8 पावले टाकायला सुरुवात करते. मात्र भिंतीपर्यंत तिची 4च पावलं होतात आणि त्यामुळे तिच्या लक्षात येतं की कदाचित पुढची 4 पावलं वाड्याच्या बाहेर असतील. आणि मग ती वाड्याच्या बाहेर येते. तिथे येऊन ती म्हणते की भिंतीपर्यंत 4 पावलं, त्यानंतर भिंत म्हणजे 1 पाऊल आणि त्यानंतर ती पुन्हा पुढे 3 पावलं टाकते.
आणि ज्या ठिकाणी तिची 8 पावलं पूर्ण होतात त्या ठिकाणी ती खणायला सुरुवात करते. बराच वेळ ती जागा खोदल्यानंतर तिला एक कापड सापडते. त्या कापडामध्ये एक वस्तू बांधलेली असते आणि ते बघून शालिनी खूपच खुश होते. ती म्हणते, गौरी आता तुझ्या आधी मी त्रिशूळापर्यंत पोहोचणार. मात्र त्याच वेळी गौरी त्या ठिकाणी येते, त्यामुळे शालिनी घाबरते. ती पटकन ती वस्तू पुन्हा मातीमध्ये लपवते. तर गौरी तिला विचारत असते की शालिनी वहिनी, तुम्ही या वेळेला इथे काय करताय? त्यावर शालिनी सांगते की गौरी, मला झोपच येत नव्हती, म्हणून मग मी त्या संकेताप्रमाणे वस्तू शोधण्याचा प्रयत्न करत होते, पण मला इथे काहीच सापडलं नाही. तर गौरीसुद्धा त्या खड्ड्यामध्ये शोधायला सुरुवात करते. त्यामुळे शालिनी घाबरते. ती गौरीला थांबवण्याचा प्रयत्न करते, मात्र गौरी म्हणते की वहिनी, मी सुद्धा तुम्हाला मदत करते. आणि मग थोड्याच वेळामध्ये गौरीला त्या खड्ड्यामध्ये पुन्हा ती वस्तू सापडते. परंतु शालिनी म्हणत असते की अगं, ते फक्त एक कापड आहे. मात्र गौरी म्हणते, आपण ते उघडून तर बघू. आणि त्यानंतर जेव्हा ती ते कापड उघडते तेव्हा त्यामध्ये डमरू असते आणि ते बघून गौरीचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी ते डमरू शंकराच्या पिंडीजवळ ठेवते. सर्वजण त्याची पूजा करतात. सर्वजण खूप आनंदामध्ये असतात. आणि त्यानंतर गौरी त्या डमरूवर तुळशी वृंदावनाचं चित्र बघते आणि जयदीप आणि माईंना सांगते. पुढची वस्तू तुळशी वृंदावनाजवळ सापडणार आणि ते ऐकून जयदीप खूप खुश होतो. तर शालिनीसुद्धा हसतच मनाशी म्हणत असते की आता माझं काम अजून सोपं होईल आणि या गौरीच्या आधी मीच त्रिशूळापर्यंत पोहोचेल. मात्र त्याच वेळी माई म्हणतात की तुळशी वृंदावनाजवळ तुम्हाला काही सापडणार नाही. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर माई सांगतात की मला काय अवदसा आठवली काय माहीत, आणि मी तुळशी वृंदावनाची जागा बदलली. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. शालिनी मात्र हसतच मनाशी म्हणत असते की या म्हातारीने एक तरी चांगलं काम केलंय. आणि त्यानंतर जयदीप गौरी माईंना विचारतात की आधी तुळशी वृंदावन कुठे होतं? मात्र माईंना तेच आठवत नाही आणि त्यामुळे सर्वजण काळजीत पडतात. गौरी त्यांना म्हणत असते की माई, तुम्हाला नक्की जागा आठवत नाही आहे, ठीक आहे, पण साधारण जागा तर आठवत असेल ना? आणि त्यावर माई म्हणतात हो. आणि मग ते सर्वजण वाड्याच्या बाहेर जातात. थोडा वेळ विचार केल्यानंतर माईंना आठवतं की ज्यावेळी वाड्याचं बांधकाम सुरू होतं त्यावेळी तुळशी वृंदावनाची जागा नक्की कुठे होती. आणि मग त्या जयदीप आणि मल्हारला त्या जागेबद्दल सांगतात. आणि मग त्या जागेवर हे दोघेजण शोध घ्यायला सुरुवात करतात. आणि काही वेळानंतर त्यांना त्या ठिकाणी एक कमंडलू आणि त्यामध्ये असणारं रुद्राक्ष सापडतं. त्यामुळे सर्वांनाच खूप आनंद होतो. शालिनीसुद्धा खूपच खुश झालेली असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शालिनीला तुळशी वृंदावनामध्ये ते त्रिशूळ दिसते आणि त्यामुळे ती खूपच खुश होते. तर दुसरीकडे जयदीप गौरीला सांगत असतो की मला असं वाटत आहे आपली या जन्माची साथ इथपर्यंतच आहे. आणि त्यानंतर रात्री गौरी त्यांचा फॅमिली फोटो बघते तर त्याला हार घातलेला असतो, त्यामुळे ती खूप घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.